MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर राऊत आपणा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा पहिला प्रश्न आहे, भारतात प्रथमतःच जनऔषधी दिवस हा साजरा करण्यात आला आणि तो दिवस कुठल्या दिवशी साजरा करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 7 मार्च या दिवशी जनऔषधी दिवस म्हणजे जेनेरिक मेडिसिन डे म्हणून हा साजरा करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 5000 अशा सेंटरसोबत संवाद जोडला आणि याचं जे स्लोगन होतं त्यांनी म्हटलं की बाधा नाही केवल समाधान, बाधा नाही केवल समाधान असं त्यांचं स्लोगन होतं. आणि 850 अशा मेडिसिन्स, अशा औषधी की ज्या कमी किमतीमध्ये लोकांना अवेलेबल होणार आहे, ज्याच्यामध्ये हृदयरोगाशी संबंधित शिवाय हड्डांचा ज्यांना त्रास होतो, ज्यांना ऑर्थोचा त्रास होतो, ऑर्थो पेन आहे, अशा पेनसाठी आणि बऱ्याचशा नाईलाज बिमाऱ्यांचे सुद्धा औषधं हे यामध्ये उपलब्ध होणार आहे. नुकतंच नवीन एका नाण्याचं अनावरण करण्यात आलं आहे. तर हे कुठलं नाणं आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 20 रुपयाच्या नाण्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलेलं आहे. PIBवरून घेतलेली ही बातमी आहे. तर नवीन सिरीज ही जी आहे ही व्हिज्युअली इम्पेअर्ड फ्रेंडली सर्क्युलेशन कॉईन म्हणून हिचं उद्घाटन हे करण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथे हे उद्घाटन करण्यात आलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे जे कॉईन्स आहे या सिरीजमध्ये आता हे 20 रुपयाचं नाणंसुद्धा ॲड होतं आहे. अशा प्रकारचं हे नाणं असणार आहे. कॉमन मोबिलिटी ॲपचं नुकतंच संस्करण करण्यात आलं. हे कुठे करण्यात आलं असा प्रश्न आहे. तर हे दिल्ली येथे परिवहन मंत्री गहलोत यांच्याद्वारे, कैलाश गहलोत यांच्याद्वारे करण्यात आलं आहे. आणि या ॲपला नाव दिलेलं आहे ॲप1 असं नाव दिलेलं आहे या ॲपला. याद्वारे आपल्याला दिल्लीमध्ये ज्या बस सेवा आहेत त्या बस सेवा, मेट्रो सेवा यांची माहिती जी आहे ती आपल्याला या ॲपवरती मिळणार आहे. नेचर क्लायमेट चेंजने एक धोका वर्तविलेला आहे. येणाऱ्या 50 वर्षामध्ये जवळपास किती प्रजाती या विलुप्त होण्याच्या मार्गावर असण्याचं नेचर क्लायमेट चेंजद्वारा वर्तविण्यात आलं आहे असा प्रश्न आहे. तर 1700 अशा प्रजाती आहेत ज्या विलुप्त होण्याच्या मार्गावर असण्याचं नुकतंच वर्तविण्यात आलेले आहे. कुठल्या देशाने जर्मनच्या राजदूतास आपल्या देशातून 48 तासाच्या आत निष्कासित होण्यास सांगितलं आहे? तर त्या देशाचं नाव आहे व्हेनेझुएला. व्हेनेझुएलानी 48 तासाच्या आत निष्कासित होण्याचं सांगितलं आहे. हे जर्मनचे राजदूत आहे आणि त्यांचं नाव आहे डेनियल क्रीनर. कुठल्या देशाने असा अधिनियम आणला आहे की राष्ट्रपतीच्या विरोधामध्ये बोलल्यास 15 दिवस कैद आणि 1.06 लाख रुपयांचा दंड हा आकारण्यात येणार आहे? तर रूस हा देश आहे ज्याने असा अधिनियम पारित केलेला आहे. ज्वेलरी पार्कचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं आहे. तर हे जे ज्वेलरी पार्कचं उद्घाटन करण्यात आलं आहे याला जवळपास 15,000 करोड रुपयाचं मदत ही देण्यात आली आहे. कुठे हे उद्घाटन करण्यात आलं असा प्रश्न विचारला आहे. तर मुंबई येथं हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. यामुळे जवळपास 1 लाख लोकांना उद्योग मिळेल असं वर्तविण्यात आलं आहे. मध्य प्रदेशने नुकतेच एक प्राचीन जमाती भाषा ही त्यांच्या ट्रायबल डिस्ट्रिक्टमध्ये शिकविण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर ती भाषा कोणती? तर ती भाषा ही गोंडी भाषा आहे जी ट्रायबल एरियाजमध्ये शिकविण्याचा निर्णय मध्य प्रदेशने घेतलेला आहे. NGT म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी नुकतंच एका कंपनीला
त्यांनी चीटर डिव्हाइस लावल्यामुळे 500 कोटींचा दंड आकारला आहे त्यांच्यावरती. तर ती कंपनी कोणती? त्या कंपनीचं नाव आहे ओक्सवॅगन. या कंपनीवरती हा दंड लावण्यात आलेला आहे. तर आपण जाणून घेऊया की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT म्हणजे हे केव्हापासनं अस्तित्वात आलं आहे. हा जो ॲक्ट आहे, हा ॲक्ट आर्टिकल 21 नुसार लागू झालेला आहे आणि 5 मे 2010 हे अस्तित्वात आलेलं आहे. शिवाय याची जी रचना आहे ती एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट अँड अदर नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे जर एन्व्हायरमेंटला म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, शिवाय जंगलांच्या संवर्धनासाठी आणि जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी याची निर्मिती ही झालेली आहे. ओक्सवॅगन ही कंपनी आहे, हा तिचा सिम्बॉल आहे. सर्वात कमी वयाची उद्योगपती जिला अरबपती बनण्याचा बहुमान मिळालेला आहे ती कोण? तर तिचे नाव आहे कायली जेनर, जिने मार्क झुकरबर्ग यांना सुद्धा मागे टाकलेलं आहे. फोर्ब्स मासिकानुसार मुकेश अंबानी हे जगातील कितवी श्रीमंत व्यक्ती आहे हा प्रश्न विचारण्यात आला आहे. याआधी मी तुम्हाला एक सर्वे सांगितला होता, ज्या सर्वेनुसार मुकेश अंबानी हे 8वे नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत असं सांगण्यात आलं होतं. तो सर्वे कोणता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. यामध्ये फोर्ब्स मासिकानुसार जो मुकेश अंबानी हे जगातील कितवी श्रीमंत व्यक्ती आहे तर ती 13वी श्रीमंत व्यक्ती आहे फोर्ब्स मासिकाच्या अंदाजानुसार. या फोर्ब्स यांच्या क्विक डायजेस्टनुसार जेफ बेझोस यांच्याकडे $131 बिलियन आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यानंतर बिल गेट्स यांच्याकडे $96.6 बिलियन आणि वॉरेन बफेट यांच्याकडे $82.5 बिलियन इतकी संपत्ती नोंदविण्यात आलेली आहे. UNच्या खाद्य सुरक्षा एजन्सीचे महानिदेशक म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती झाली आहे? तर UNच्या या खाद्य सुरक्षा एजन्सीमध्ये महानिदेशक म्हणून रमेश चंद्र या आपल्या भारतीय अर्थशास्त्रज्ञांची निवड झालेली आहे. UN बद्दल माहिती घेतोय तर UN बद्दल बोलतोय तर UN बद्दल थोडी माहिती घेऊया. UNचं जे हेडक्वार्टर आहे ते न्यूयॉर्क सिटीला आहे आणि ही एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये 193 मेंबर हे आहेत आणि 2 ऑब्झर्वर स्टेट्स आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आजच्या बातम्या पाहिला. आता याआधी तुम्हाला जे 2 प्रश्न विचारले होते मागील करंट अफेअर्समध्ये त्याची मी तुम्हाला माहिती देते. बऱ्याच मुलांनी जी आहे ती उत्तरं योग्य सांगितलेली आहेत, पण त्यांची नावं आता घेता येणार नाहीत कारण आपण थोडं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन्स घेत असतो. यापैकी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला जी सांगायची होती, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. बॉर्डर इलेक्ट्रॉनिकली डॉमिनेटेड QIT सिस्टीम बोल्ड क्विटचा जो लॉंग फॉर्म आहे तो काय आहे आणि बोल्ड क्विट हे काय आहे हे मी तुम्हाला विचारलं होतं. बोल्ड क्विटचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला होता. तर बोल्ड क्विटचा लॉंग फॉर्म होता बॉर्डर इलेक्ट्रॉनिकली डॉमिनेटेड QIT सिस्टीम. परत एकदा सांगते, बॉर्डर इलेक्ट्रॉनिकली डॉमिनेटेड QIT सिस्टीम. आणि ही कशासाठी सुरू केली आहे तर भारत बांगलादेशच्या सीमेवर अनेक अपराध होत असतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी. तर ही कुठे सुरू केलेली आहे ही काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगते. तर ही 61 किलोमीटरवरती जिथे ज्या भागामध्ये सारखा क्राईम होत असतं, जिथे स्मगलिंग वगैरे होत असते, तर तेथे त्या भागासाठी हे सुरू केलेलं आहे. आणि इथेच भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरती स्मार्ट फेसिंग बॉन्ड सिस्टीमची पण सुरुवात केली आहे. कशाची तर एवढ्यात आपण बरेच माहिती पाहिली आहे बघा. बांगलादेशसोबत आपली
संप्रीती जी सैनिकी कवायत आहे, मैनामती आहे, आणि आता ही बॉर्डर क्विट आणि हेच स्मार्ट फेसिंग बॉन्ड सिस्टीम ही सुद्धा सुरुवात केलेली आहे. आणि ही कुठे सुरुवात केलेली आहे, तर ही आसामच्या धुबरी या जिल्ह्यामध्ये या बॉन्ड सिस्टीमची, स्मार्ट फेसिंग बॉन्ड सिस्टीमची सुरुवात ही राजनाथ सिंग यांच्यातर्फे करण्यात आली. हे कशाच्या अंतर्गत होतं आहे सगळं? बोल्ड क्विटच्या अंतर्गत हे सगळं होतं आहे. आणि यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचीसुद्धा बऱ्याच मुलांनी योग्य उत्तरं दिली आहेत, की कुठल्या देशासोबत हस्ताक्षर केले आहेत आपण? आपला जो एक शिंगे गेंडा आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी कुठल्या देशांसोबत केलं आहे? तर त्याचं उत्तर होतं नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया आणि भूतान अशी 4 देश आहेत. आणि हे हा जो करार करण्यात आला, त्या कराराला काय म्हटलं आहे ते लक्षात घ्या. न्यू डेली डिक्लेरेशन ऑन एशियन रायनोज 2019. न्यू डेली डिक्लेरेशन ऑन एशियन रायनोज 2019 असं या कराराचं नाव आहे. याच्यानुसार आपल्याला त्याची जी प्रजाती आहे तिचं संवर्धन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने या घोषणापत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जावा आणि सुमात्रामध्ये जे गेंडे आहेत त्यांची प्रत्येक 4 वर्षांनी आपण जी जनसंख्या आहे ती मोजली पाहिजे आणि त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. तर हे जे 2 प्रश्न तुम्हाला विचारले होते त्याच्या संदर्भात काही महत्त्वाची जी माहिती मला वाटली तीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि तुम्हाला आजचा जो प्रश्न आहे तो असा आहे की नुकत्याच कुठल्या संस्थेने असं ठरवलेलं आहे की संपूर्ण स्त्रियांनाच अंतराळामध्ये एका स्कीमच्या अंतर्गत पाठवण्याचा निर्णय हा सध्या कुणी घेतला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की बोलो ॲप असं नुकतंच त्याचं अनावरण झालेलं आहे. तर हे जे ॲप आहे हे कोणी याचं अनावरण केलेलं आहे आणि कशाशी हे ॲप संबंधित आहे, या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. मित्रांनो, चालू घडामोडींच्या या सेशनमध्ये ज्याला तुमच्याकडनं भरपूर प्रतिसाद मिळतो आहे त्यामध्ये तुम्हा सगळ्यांची मी आज रजा घेते आणि परत भेटूया उद्याला नवीन बातम्यांसोबत. जय भारत, जय महाराष्ट्र.